पहिल्यांदा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईलच। अतिथी कक्षाच्या समोर तुम्ही बघू शकतायत प्रदीप दादा धोदडे, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कणेर प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आहेत। त्यांना तुम्ही खेळपट्टीवर बघू शकतायत। त्यांच्या सोबतच गणेश दादा गोवारी समाजसेवक आहेत आणि या स्पर्धेकरता सुद्धा त्यांचं मोलाचं सहकार्य, कणेर प्रीमियर लीगमध्ये उपाध्यक्ष हा पदभार ते सांभाळत आहेत। खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे। आणि नुकताच जो उल्लेख आपण केला आहे, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज याकरता शूज बुटांची व्यवस्था ज्या व्यक्तीने केलेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत टोकरे केरपाडा ग्रामपंचायतीचे प्रवीण जीवन देसक साहेब सुद्धा खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत। उद्घाटन, आपली भारताची संस्कृती, आपली परंपरा आपण कधीच विसरलो नाही आणि त्या संस्कृती परंपरेनुसार हा उद्घाटन सोहळा तिथे पार पडतोय। यष्ट्यांचं पूजन केलं जातं, टाळ्यांचा गजर होतोय, पुष्पहार अर्पण केला गेलाय, धूप अगरबत्ती वाहली जाते। मित्रांनो, धूप अगरबत्तीला सुद्धा फार महत्त्वाचं आहे। धूप अगरबत्तीबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने बघा, मार्केटमध्ये दोन प्रकारच्या अगरबत्त्या जास्तीत जास्त खप होत असतोय। एक म्हणजे सुगंध देणारी आणि दुसरी अगरबत्ती म्हणजे मच्छर मारणारी। म्हणूनच दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की दोन्ही जरी जळाल्यात तरी शेवटी त्यांची जी राख उरते त्या राखेचा सुद्धा लोक वापर करत असतात। म्हणजे काय, जळता जळता आपल्याला सुख देण्याचं काम करतायत, मन प्रसन्न करण्याचं काम त्या अगरबत्त्या करतायत। स्वतः जळतायत परंतु तिथे स्वतः जळल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांना खुश करण्याचं काम ते करत असतात। तसंच आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात। या आयुष्यामध्ये चढ उतार जे येत असतात त्या चढ उतारांना तुम्ही जिद्दीने तोंड द्यायचं असतं। आणि तसंच आज बघितलं तर सर्वांनाच खुश करण्याचं काम तुम्ही सुद्धा केलं पाहिजे। इथे आमचे प्रमुख अतिथी जे आहेत ते सर्वांनाच खुश करण्याचं काम करत आहेत। ज्या पद्धतीने खेळाडूंचा जी खेळाडू आहेत त्यांची दखल घेतली जाते, खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते करत असतात। इतकी चांगली बक्षिसं या स्पर्धेकरता ठेवलेली आहेत, त्याकरता आपण त्यांची स्तुती अर्थातच करणार आहोत। योग्य ते काम ते करत आहेत। आमचे मित्र पंकज दादा धोदडे हे सुद्धा मला खेळपट्टीच्या दिशेने दिसत आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही बघू शकतायत। एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत, हलकीची स्माईल देताना दिसत आहेत। हसरे चेहरे आम्हाला नेहमीच आवडत असतात आणि कधीच अहमपणा पंकजदादा धोदडे यांनी सुद्धा केलं नाही। अनेक स्पर्धा मी बघितल्या आहेत समाजाच्या, त्या स्पर्धेमध्ये त्यांना आवर्जून आमंत्रण दिलं जातं। आमचे पाहुणे तिथे उपस्थित आहेत, आदरणीय प्रदीप प्रभाकर धोदडे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर गणेश दादा गोवारी साहेबांना सुद्धा आपण बघतायत आणि अधिकृत माहिती आमच्यापर्यंत मिळते। उद्घाटन सोहळा तिथे होत असताना पाहायला मिळतोय। उद्घाटन सोहळा आदेश तिथे उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि त्यामुळेच आपण राष्ट्रगीत सुद्धा माहिती मिळेल आपल्याला। आदेश त्या ठिकाणी आहेत। खूप चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा असेल ही आणि या स्पर्धेमध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता संपूर्ण तयारीनिशी संघ दाखल झालेत। त्या संघांची चर्चा आपण करूया। या स्पर्धेमध्ये खेळणारे संघ जर आपण बघितले तर वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा, सोरा सानवे 11 विरार फाटा, हर्षदा 11 विरार फाटा, जीवदानी स्पोर्ट्स, स्वराज 11 तळ्याचापाडा, आदिती 11 भोयेपाडा, ट्रिपल आर 11 विरार फाटा, राहुल 11 भोयेपाडा, श्राव्या 11 कनेर, रुपेश प्रतिष्ठान बावखळ हे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील। अ आणि ब गटामध्ये या स्पर्धेची विभागणी झालेली आहे, म्हणजे जे संघ आपल्याला पाहायला मिळतील आज अ गटातील संघ लढताना दिसतील। राहुल 11 बघितला आपण तर पहिला मॅच जो असेल त्या पहिल्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत। हर्षदा 11 विरार फाटा विरुद्ध राहुल 11 भोयेपाडा हा पहिला मॅच असेल। संघ मालक प्रदीपजी धोदडे हर्षदा 11 विरार फाटा टीमचे आपल्याला बघायला मिळतील। दुसऱ्या बाजूला राहुल 11 भोयेपाडा टीमचे संघ मालक म्हणून किसन खडके साहेबांना तुम्ही बघणार आहात। त्यांचेच दोन्ही टीमचे चांगले खेळाडू आणि आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। उद्घाटन सोहळा पार पडतोय, श्रीफळ वाहलं जातोय। बघा, नारळाला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे। म्हणतात ना की नारळ फोडल्यानंतर कळतं की दर्शनीय भागामध्ये तो किती चांगला आहे, तसंच माणसाचंच आहे। माणसं जोडल्यानंतर कळतं की तो माणूस किती चांगला आहे।
आपल्या संस्कृती परंपरेनुसार हा उद्घाटन सोहळा या विकेटवर पार पडतोय. आता आपण बघतायत आणखीन मान्यवर त्या ठिकाणी श्रीफळ वाहताना दिसतोय. ज्या मान्यवरांचा आपण उल्लेख केलाय, आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा प्रभाकर धोदडे हे अध्यक्ष आहेत कनेर प्रीमियर लीगचे, त्यांना आपण बघितलंय. त्यांच्या सोबतच श्री गणेशदादा गोवारी एक समाजसेवक आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदेश आम्हाला अधिकृत माहिती देतात. आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे सज्ज राहतील. टॉस केला जाईल. प्रतिक्रिया घेण्याकरता आमच्याकडे कॉर्डलेस माईक असा तर खरोखरच तिथे आमचे आदेश पाटील असते आणि त्याने ती चर्चा केली असती. राष्ट्रगीताकरता दोन्ही टीमचे खेळाडू तयार आहेत. राष्ट्रगीत या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत. राष्ट्रगीत या ठिकाणी वाजलं जाईल, त्यामुळेच तमाम क्रीडा रसिकांना विनंती असेल, आपण या ठिकाणी आलात, जागेवर जिथे बसला असाल तिथे उभे राहा. कॅप्स डोक्यावर असतील तर ते कॅप्स रिमूव्ह करा, बाजूला करा. आणि गॉगल्स जर डोळ्यांवर असतील तर ते गॉगल्स सुद्धा आपण बाजूला करा. राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत. अधिकृत माहिती दिल्यानंतर ते राष्ट्रगीत वाजलं जाईल. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर 27 नोव्हेंबर 1911 साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये पहिल्यांदा ते राष्ट्रगीत वाजलं गेलं आणि त्यातीलच पहिली सुरुवातीची जी 4 ओव्या आहेत, कडव्या आहेत, ती 26 जानेवारी 1950 साली पहिल्यांदाच वाजली गेली. 24 जानेवारी 1950 साली ज्या राष्ट्रगीताचा भारताने स्वीकार केला आणि ते राष्ट्रगीत वाजल्यानंतर संपूर्ण भारत देश कसा आहे, सुजलम सुफलम कसा आहे हे आपल्याला माहिती मिळत असतं. चला आपण राष्ट्रगीताकरता आपण तयारीत राहणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान होंगे सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ विश्राम. भारत माता की. इथे तुम्ही बघू शकतायत राष्ट्रगीत वाजलं गेलं. फटाक्यांचा आवाज या ठिकाणी बघायला मिळतोय. खूपच सुंदररित्या आघात चालला या स्पर्धेचा. मेहनत काय असतो ते आदेश पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने दाखवून दिलंय. मेहनत केल्याशिवाय कुठलंच जे लक्ष्य आहे ते लक्ष्य साध्य केलं जाऊ शकत नाही. आदेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस केलं जाईल. मॅच किती षटकांचा असेल ती सुद्धा माहिती मिळेलच तिथून आम्हाला. टॉस करण्याकरता तुम्ही बघतायत प्रमुख अतिथी आहेत प्रदीपदादा धोदडे साहेबांना तुम्ही बघतायत. गणेशदादा गोवारी साहेब आहेत. हे सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण टॉस आपल्याला पाहायला मिळेल. हा टॉस होतोय. 2 कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज आहेत. 2 कॅप्टनचा आपण नावाची चर्चा करणार आहोत. हर्षदा 11 विरार पाटा विरुद्ध राहुल 11 भोईपाडा असा हा मॅच असेल. गणेशदादा गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस बघणार आहोत. पाहू शकतायत त्यांनी या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलं. एक समाजसेवक आहेत, प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत आणि अर्थातच त्यांचं खूप मोठा सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून येतोय. यूट्यूब वाहिनीचा संपूर्ण खर्च जबाबदारी त्यांनी उचलले. इतर सहकार्यसुद्धा त्यांनी केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा आज संपूर्ण दिवसभरात आपण करणार आहोत. आदेश पाटील एक चांगले समालोचक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत, चांगलं कार्य ते करत आहेत. सेवेमध्ये सुद्धा त्यांचा आता हातखंडा बघायला मिळतो आहे आणि ते उपस्थित आहेत. परंतु त्याने आमच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती दिली की आम्हाला ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलं आहे
ते अचूक माहिती आमच्यापर्यंत त्याने पोहोचवलं आहे. टॉस आलाय आदेश, टॉस कुठल्या टीमने जिंकलाय ते बघणार आहोत. हर्षदा 11 टीमच्या कॅप्टनने हा टॉस जिंकलाय आणि हर्षदा 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आहे. सर्व खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे मान्यवर आहेत, भेटीगाठी करत आहेत, ओळख परेड पाहायला मिळतो आहे. गणेश दादा गोवारी खेळाडूंसोबत आपल्याला जुळलेले दिसून येत आहेत. त्यांच्यासोबतच प्रदीप प्रभाकर दोदडे साहेबांना तुम्ही बघतायत, ह्या कणेर प्रीमियर लीगचे अध्यक्ष हा मोठा पदभार सांभाळत आहेत. आणि सोबतच प्रवीण जीवन देसक साहेब आहेत, ग्रामपंचायत सदस्य टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतीचे. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे. तदनंतर पंकजदादा दोदडे साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत, ह्या सर्व अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. आणखीन काही मान्यवर आहेत, त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होईलच, परंतु आजची सकाळ खूप सुंदररित्या जाताना आपल्याला दिसून होते. या मैदानावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे क्रिकेटचं मैदान आहे. मैदान करण्याकरता काय काय करावं लागतं, जे मेहनत घेतात ना त्यांनाच ठाऊक असतं. आपण फक्त बाहेरून चर्चा करत असतोय, हे असं पाहिजे होतं, हे तसं पाहिजे होतं, परंतु प्रत्यक्षात एखादी जबाबदारी उचला, जबाबदारीचं ओझं जेव्हा तुमच्या खांद्यावर पडतं ना तेव्हा माहिती पडतंय की जबाबदारी काय असतं. आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी लग्न झाल्यानंतर समजते, बायको आल्यानंतर समजते की आपल्याला भविष्यामध्ये काय काय करायला पाहिजे. तसंच इथे क्रिकेटचं मैदान, त्याची डागडुगी करणं, आखणी करणं, संघांना आमंत्रण देणं, संघ मालकांची जमवाजमव करणं किती कठीण काम आहे हे आदेश पाटील शिवाय कुणी ओळखू शकत नाही असं मला वाटतंय. सो आदेशबद्दल सुद्धा या ठिकाणी अर्थातच चांगल्या प्रतिक्रिया बऱ्याच टुर्नामेंट्समध्ये दिल्या जात आहेत, त्यामुळेच त्यांना सुद्धा विसरता कामा नये. या स्पर्धेबद्दल मला जवळजवळ 1.5 महिन्याआधीच आदेशजी पाटील यांनी माझ्यापर्यंत ही माहिती दिली होती की सर आपली स्पर्धा येणार आहे. एक चांगले रिस्पेक्ट प्रत्येकाला देण्याचं काम करतायत. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. आणि त्यामुळेच आदेशजींचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. आदेशजी सॅल्यूट असेल तुमच्या कार्याला. एक चांगले खेळाडू तर आहात, अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मी अनेक वेळा बघितलं आहे. आणि त्याच्यानंतर एक चांगले समालोचक, आज समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपली छाप उमटवलं आहे आणि महाराष्ट्राच्या नामवंत समालोचकांच्या यादीमध्ये आपल्यासुद्धा नावाचा उल्लेख मला करावा असं वाटतो आहे. वेलकम एव्हरीबडी. मी विनंती करतोय विठ्ठल मामा गोवारी साहेबांना, उपाध्यक्ष आहेत कणेर प्रीमियर लीगचे, त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. विठ्ठल मामा गोवारी कणेर प्रीमियर लीग करता, त्यांचा मोलाचं सहकार्य लाभलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपाध्यक्ष आहेत पंकजदादा दोदडे, हे सुद्धा आपल्याला समोर दिसून येत आहेत. आमचे चांगले मित्र आहेत, कुठलेच घमेंड त्यांच्या चेहऱ्यावर मी कधीच बघितली नाही. प्रत्येक खेळाडूंच्या सोबत ते असतात. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा तसाच आहे, कारण असेच मित्र चमकत असतात, असेच अनमोल हिरे हे चमकताना आपल्याला दिसून येत आहेत. पहिला मॅच होतोय, पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय हर्षदा 11 विरार पाटा टीमने आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. मॅच किती षटकांचा असेल ती सुद्धा चर्चा तर झालीच. चला, कुठलेही शुभ कार्य करायचं झालं तर अर्थातच श्री गणेशाला आपण साकडं घालत असतोय. त्यामुळेच विघ्नाची देवता 14 विद्या 64 कला यांचा अधिपदेश म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला आपण साकडं घालूया या गीताच्या माध्यमातून. जे अडिकेत त्या ठिकाणी सज्ज आहेत, चांगली गीतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. गणपती बाप्पा मोरया. स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो
तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार